हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ह्याच्यामधील 11 श्लोक झाले. आता 12वा श्लोक वाचणार आहोत. तर आपण मागच्या श्लोकामध्ये काय ऐकलं म्हणजे वाचलं आहे की दुर्योधन आपल्या द्रोणाचार्याशी चर्चा करतो आहे की आपल्या बाजूने भीष्म पितामह आहेत, त्यामुळे आपला विजय हा होणारच आहे. आणि त्याचबरोबर त्यांना जास्ती महत्त्व दिलं, बाकीच्यांना महत्त्व दिलं नाही असं वाटायला नको, म्हणून सगळ्यांनी आपले भीष्म जे आहेत त्यांना, ते वयस्कर आहेत आणि त्यांना सगळ्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे, त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे असं आपलं झालेलं आहे. तर आता पुढे वाचूया. तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्धा पितामहा सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खदुद्मौ प्रतापवान. आता शब्दात तस्य म्हणजे त्याचा, संजनयन म्हणजे वाढवीत, हर्षम म्हणजे हर्ष आनंद, कुरुवृद्ध म्हणजे कुरुवंशातील वयोवृद्ध भीष्म. कुरुवंशातील वयोवृद्ध कोण आहेत? भीष्म ते. पितामह म्हणजे पितामह. सिंहनादम म्हणजे सिंहगर्जनेप्रमाणे. विनंद्य म्हणजे निनाद करीत. उच्चै म्हणजे उच्च स्वरात. आणि शंखम म्हणजे शंख. दध्मौ म्हणजे वाजविला. प्रतापवान म्हणजे पराक्रमी. तर आता आपण ह्या कडव्याचा अर्थ वाचूया. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध पराक्रमी आणि सर्व योद्ध्यामधील अग्रणी अशा भीष्मांनी सिंहगर्जने समान शंखनाद केला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तर तात्पर्य बघूया. कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतःकरणातील भाव समजू शकले. पितामह तो बोलत होता ते सगळं ते ऐकतच असतील, म्हणून ते भाव समजू शकले, अंतःकरणातील भाव समजू शकले. दुर्योधनाविषयी असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्याला उत्साहित करण्यासाठी त्यांनी मोठ्याने शंख वाजविला. दुर्योधनाविषयी त्यांच्या मनात प्रेम होतं, स्वाभाविकच आहे, ते त्यांचाच आहे तो. दुर्योधन पण त्यांचाच, पांडव पण त्यांचे, सगळे त्यांचेच. मग त्यांच्या प्रेमापोटी त्याने शंख वाजवला, मोठ्याने शंख वाजवला. हा ध्वनी त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की तो युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही. शंखध्वनीच्या संकेताने शंख वाजवून त्यांनी त्याला हे जाणून दिलं की, म्हणजे त्यांना जाणवून दिलं की त्याचा विजय होणारच नाही, शक्यताच नाही असं. कारण विरुद्ध पक्षात स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. कारण आपल्या विरुद्ध लढणारे आहेत पांडव, त्यांच्याबरोबर स्वतः भगवान श्रीकृष्ण आहे. मग भगवान श्रीकृष्ण असताना आपला विजय कसा होणार? समोर आपल्या देवाबरोबर आपण लढू शकतो का? विजय होऊ शकतो का? असं जाणून देण्यासाठी, असं त्याच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी तो शंख वाजवला. त्यांना ते माहितीच होतं. तरीसुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही उणीव ठेवणार नव्हते.
युद्ध करणे हे कोणाचे आपले भीष्म जे आहेत, पितामह भीष्म, हे त्यांचे कर्तव्यच होते. जरी समोर त्यांचे आवडते पांडव असले तरीसुद्धा त्यांना युद्ध करणं भागच होतं, म्हणून ते युद्ध करत होते. पण त्यांना माहिती होतं की आपला पराभव होणार आणि पांडव जिंकणार, कारण श्रीकृष्ण त्यांच्या बाजूने होते. तर आपला हा श्लोक झाला आहे. याच्या पुढचा श्लोक आपण उद्या वाचूया. आता फटाके पण वाजत आहेत. चला बाय.